नमस्कार मित्रांनो, मी यशवंत नागप. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अजूनपर्यंत मला कोणी सबस्क्राईब केलं नाही, त्याने सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आज एक नवीन व्हिडिओ बनवायचं असं कारण की माझ्या गावात छोटंसं एक वाळामध्ये एक छोटा धबधबा आहे असं मला समजलं, आणि तो पाहण्यासाठी मी आणि माझा मित्र दोघंजणं निघालो होते. वरती बाईक लावली आणि आम्ही आता खाली निघालो आहे बघायला. छोटासा व्हाळ आता कोकणामध्ये सध्या पाऊस चांगल्या प्रमाणात सुरू आहे. गवत बिवत रुजले चांगलं, आणि सगळे नदी नाले व्हायला लागलेत. छोटे छोटे नाले पण व्हायला लागलेत. छोटा धबधबा आहे तिकडे असं मला समजलं, तर मित्राला बोलतो चला आपण जाऊया, पाहूया तिकडे जाऊन. तर आम्ही आता आलो आहे तिथे. ही बघा, ही छोटीशी व्हाळ आहे, मस्तपैकी वरून डोंगरातून खाली येते. इथे लोक किरव्या पकडा म्हणजे खेकडे पकडायला येतात तिकडे. आमच्याकडे किरव्या म्हणतात खेकड्यांना. खेकडे पकडायला येतात तिकडे. मस्त हिरवळगार असं आहे ते. निसर्ग खूप छान बघण्यासारखं आहे. मी आणि मित्र त्याच्या शोधात आलो आहे खालती. पाणी स्वच्छ निवळसक पाणी एकदम आहे, स्वच्छ पाणी, आरशासारखं आहे, क्लीन पाणी. आतले मासे पण दिसतात मधले. तर आम्हाला समजलं होतं इकडे आहे म्हणून, तर आम्ही शोधत होतो कुठे आहे तो छोटा छोटा. तर आम्ही पूर्ण त्याकडे पूर्ण खालीपर्यंत पूर्ण चालत. हे बघा, हे मस्त हिरवंगार. कोकण पाऊस चालू असल्यामुळे वातावरणात गारवा पण आहे आणि मस्तपैकी. माझा मित्र कालच मुंबईवरून गावी आला होता, तेव्हा त्याला साप दिसला तिथे. मग साप आहे इथे होता कुठंतरी. मग आम्ही पुढे निघालो. तर तो कालच गावी आला आहे. मी त्याला बोलत चल जाऊया. मग त्याला पण थोडेसे टाकळ्याची, कोकणात मिळाले टाकळ्याची भाजी त्याला पाहिजे होती, आळू पाहिजे होतं. तर बोला ते पण आणूया, नाही आपण धबधबा बघत जाऊया. तर आम्ही दोघंजणं निघालो. हे बघा, छोटे छोटेसं मस्त पाणी, खळखळ वाहणारं आणि एकदम स्वच्छ पाणी, आणि पांढरा फेसासारखं पाणी पण मध्ये मध्ये कात्रामध्ये वाहतं दिसतं. तो मला सांगत होता इकडे खेकडे पकडायला आम्ही पहिले यायचो म्हणून. रात्रीच्या वेळी ओके तर खेकडे पकडायला. मी कधी अजूनपर्यंत प्रयत्न नाही करा खेकडे पकडायला, पण तो जातो. तो मला म्हणून बोलत असतो कधी कधी जाव्या जर म्हणून. मग मला रात्रीची भीती वाटते सापा बिपांची, म्हणून मी रात्रीचं जास्त जात नाही. आता इकडे तुम्ही कोकणात आता रानभाज्या खूप मिळतात. तर बघा, पाणी स्वच्छ पाणी. मित्राला जे खेकडा दिसला आहे, तुम्हाला ते झूम करून दाखवायचं. खेकडा आहे काल ते. थांबा आपण झूम करून बघूया त्याला. तो खालती दगडाच्या खालती बघ, तो बघा खेकडा आहे दगडाच्या खालती. आता तो काय मिळणार नाही आपल्याला दिवसाचं. रात्रीचं आणखी बाहेर येतात ते काय ना काय हे करायला. मित्र पुन्हा बघायला तयार झाला त्याला. तर तसंच आम्ही थोडा हळूहळू पुढे निघालतो. तो मला दाखवत होता इकडे कुठे कुठे जातो ते मासे पकडायला. तर आम्ही बघत होतो. आता ह्या कात्रावरून जाताना सांभाळून जायला लागतं, कारण पाण्यामुळे ना ते थोडं बुडबुडी झालं असतं. अजून काय शेवाळ झाली नाही नवीन पाण्यापासून म्हणून, पण थोड्या दिवसानंतर ते शेवाळ पकडल्यानंतर बुडबुडी पडायला होतं. मग सांभाळून जायला लागतं एकदम. पाय सटकून आपटावलं बघा. मस्त स्वच्छ पाणी, क्लीन एकदम. डोंगरातून येत आहे खाली पाणी. मित्राला आमच्या किरव्यांचा माशाचा शौक लय आहे पकडायचा. आम्ही जोपर्यंत जिथे झाडवळ नव्हती तिथपर्यंत गेलो. आता वरती जंगल रगड दाट होतं. आम्ही पुढे नाही बोललो जायचं. आता आपण इथं पाठी फिरूया. पुढे दाट जंगल होतं. तर मग आम्ही कोकणात तर पाहाल तर सगळीकडे लोक चढणीचे मासे पकडत आहेत. प्रत्येकाची अलग अलग स्टाईल आहे पकडण्याची. काय आपण तर एक व्हिडिओ बनवू, तुम्हाला तो पण दाखवेल मी, कसे लोक इकडचे चढणीचे मासे पकडतात. छोटासा व्हिडिओ बनवेल मी. मस्त बघा, वाहणारं पाणी स्वच्छ एकदम, आणि निसर्ग.
कोकण म्हणजे स्वर्ग. मी कोकणात अलग अलग प्रकारच्या अनेक भाज्या मिळतात आणि रानभाज्या खाल्याने आपल्या शरीराला आणखी हे असतं, कारण ते बिना खताच्या ह्याच्या भाज्या असतात त्या खाव्यात. काय, कारण आता आपण भाजी जी बनवतो जी बाजारात करतो ती खता बितावरच्या मान त्या काय काय भाज्यांवरती ते औषध टवटवी दिसण्यासाठी औषध मारतात, फवारणी करतात आणि ते आपण खातो. फळं पण आजकाल नॅचरल राहिली नाही ह्याच्यामधली. छोटे छोटे धबधबे आहेत पण सुंदर आहेत. गेल्या वर्षी मी तिकडे गगनबावडे जाताना गगनबावडे घाटात जाताना आहे ना, खूप सारे धबधबे आहेत छोटे छोटे छोटे. व्हिडिओ बनवला होता गेल्या वर्षी मी. आता आत पुढे जे एकदम दाट जंगल आहे. आता आम्ही इथपर्यंत थांबणार, इथून पाठी फिरणार, आता पुढे नाही जाणार. पुढे घनदाट आहे. जसं जसं वरती जाणार असं पाणी पाणी छोटं छोटं असतं, कारण अलग अलग छोटे छोटे हे मिळतात खाली, त्यांनी पाणी येतं खाली तिथे. आता आपण मेन जिथे कुठे धबधबा आहे तो शोधतो आहे आम्ही, कुठे आम्हाला दिसत नाही आहे मित्राने मी. हे बघा काय सुंदर माळ मोकळा आहे. पहिले लोक शेती करायची इकडे, हळू कालांतराने लोकांनी शेती करणं सोडून दिलं. आता आमच्या इकडचे लोक मग शेती करायला मागत नाहीत कोण, कारण शेती करायचं म्हणजे खर्च पण आहे तेवढा. कारण आता घरात माणसं नसतं, आपण सगळी गोष्ट जर बाहेरची माणसं बघ काम करायला घेणे, जोत शेती नांगरणे मशीन बोलवणे, त्याचे पैसे, खताचे पैसे, भांगलायला लावायला कापायला खूप खर्च जो 10 वेळा डबल होतो. त्यामुळे लोक ते त्या पाण्यात जास्त पडत नाही. पण काय काय लोक शौक म्हणून आता का शेती करतात अजून पण, छोटे छोटे जेवढे आपल्या जमिनीची. मग पहिली जी आम्ही शेती करायचो, आमची शेती खूप होती. म्हणजे तुम्हाला सांगतो तर मी आमचे एकदा तर 100 मन म्हणजे 45 किलोचा 1 मन असे आमचे 100 मन. तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा वडिलांनी केलं, आमची भावंड आम्ही होतो ते आम्ही 100 मन काढले. दाणे पण आम्ही काढायचो, जो 30-40 मन दाणे, असे दाणे काढायचो. तेव्हा खूप शेती असायची आमची. बैल होती आमची, गुरं दुसरी गायी बी होत्या घरात. पण तेव्हा आमच्या प्रत्येकाच्या घरात गायी असायच्या. पण आता ती पिढी होती, ती पिढी संपत आली जी शेती करणारी. आता ही नवीन माणसं काय नाही शेती करत, नाही रेशनिंगवरती मिळणारे तांदूळ तेच त्याने, म्हणून ते कोण शेती करायला मागत नाही. आणि बैल गुरं बिरसं विकून टाकल्यामुळे मशनीने नांगरायचं, त्यामुळे इतकं जे बैलांच्या नांगरणीने जे व्हायचं शेती व्हायची ती आता याच्यानं होत नाही. एवढी त्या मशीनच्या याच्यानं शेती होत नाही, कारण ते जास्त वरच्यावरती खणतं. जमिनीत माती भुसभुस असली पाहिजे, खालती परत पाळा जाणार तर वर चांगलं होतं ना. तर म्हणजे आपण आता ज्या गोष्टी आलो धबधबा बघायला, तो आता आपण खालती जाऊन बघूया. वरती बघून आलो आपण, आता खालती जाऊया. मित्र चालतोय पाठवून मी. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण म्हणजे कोकण. कोकणात सगळ्यात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे इकडे दिवसभर पाऊस असतो चालू झाला का. आणि आज ह्या वर्षी जरा लेट पाऊस सुरू झाला आहे. मध्ये मेमध्ये पडला आणि मध्ये काय परत झाला नाही, तो आता सुरुवात झाला आहे. तरी मध्ये मध्ये पडायचा पाऊस, नाही असं नाही. काय काय वेळेला आपल्याला आपल्या सभोवताली काय आहे ते आपल्याला पण माहीत नसतं. तर आपण आता आलो आहे, हा छोटा धबधबा आहे बघा. ह्याच्यासाठी आम्ही मगापासून भटकंती एवढी करतो आहे. तो असा पॉईंट आला, जरा उतरायला लागतं खालती. आता ती जागा आले तिथे आपल्याला मेन छोटा धबधबा आहे तिथे. जरा छोट्याकडे उतरताना संत पाणी वाहत आहे, पाऊस पडतोय. चला तर आपण जरा बघूया खालून. बघा हा छोटा पाणी खालती जरा जास्त आहे, छोटासा सुंदरसा आहे, जागा मोकळी आहे.
साबणाच्या पाण्यासारखं फेसाळं पाणी येतं आहे. खूपच सुंदर आहे. कारण इकडे कुणी घाणबिण काय टाकले नाही. काय आपण बाटल्या बिटल्या टाकतो त्या गोष्टी काय इकडे डोंगरातून येत्यामुळे तिकडे काही नाही गोष्ट. स्वच्छ पाणी. कारण आता आपण बहुतेक निसर्गाची हे करून टाकतो. काही प्लास्टिक टाक, हे टाक, ते टाक त्यामध्ये. हे तर तुम्ही एकदम काही नाही बघ, स्वच्छ एकदम जागा. चला आता पुढे जाऊन बघू. धबधबा दर्शन झाल्यावर आता आपल्याला समजला कुठं धबधबा आहे. आता पुन्हा येऊ कधी तिकडे. हे पाणी पाणी वाहत आहे. आमच्या मित्राला काढायचं आहे टाकळा. टाकळ्याची भाजी अशी रानटी भाजी ती काढायची आहे. त्यामुळे आम्ही आता जरा टाकळ्याच्या शोधात. आता मी टाकळा शोधात बघूया कुठे भेटतो तो. इथे बघा हा दुसरा एक व्हाळ आहे. दोन व्हाळ छोटे छोटे दोन ना व्हाळ मिळून आता एक मोठी छोटासा हे होणार, मोठा व्हाळ जरा होणार. दोन व्हाळ इथे एकत्र होतात. ह्या इकडून एक आला आणि इकडून एक आला. बघूया दोघांचा संगम दोन व्हाळांचा. हा इकडचा छोटासा आहे आणि हा वरून आला तो धबधब्याचा हा मोठा आहे. असेच व्हाळ 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 मिळत मग मोठी नदी होते. छोटे छोटे डोंगरातून येणारे पाणी एकत्र मिळून. लहान असताना आम्ही गुरांकडे जायचो तेव्हा असंच कुठलं ते व्हाळाचं पाणी प्यायचो. भाकरी काम झाली, कमरेला भाकरी असायची, काढून खायची आणि मग असंच पाणी प्यायचो. डोंगर आहे वरती. या गुरांच्या वाटा बिटा आहेत. इथून आमच्या बाजूला पुनर्वसन आहे आणि हा इकडे इकडे वरती ते धबधबावरती. मी जवळच आहे, पुनर्वसनच्या बाजूलाच आमच्या आहे. हिरवगार पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल बघा. आता हा पहा टाकळ्याला टाकळा बोलतात. आता ही भाजी आम्ही गोळा करणार आहोत. त्याला मुंबईला न्यायची उद्या. कालच माझा मित्र गावी आला आहे. त्याला मुंबईला नेण्यासाठी ही भाजी पाहिजे. ते आम्ही काढणार. हे तुम्ही ह्याला माहिती आहे का, हे याला म्हणतात रवी. हे हनुमंताच्या गळ्यामध्ये माळ करून घालतात ते. हे बघा सुंदर निसर्ग. डोंगर बघा तो, छोटे डोंगर. झूम करून दाखवतो. माझा कॅमेरा काही इतका चांगला नाही त्यामुळे झूमिंग चांगलं होत नाही. तर मित्रांनो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील काय, तर तुम्ही नक्की लाईक करा. आणि मला आणखी काय करावं लागेल त्याची पण माहिती द्या, की मी माझे व्हिडिओ कसे ॲक्टिव्हिटी होतील ते सांगू शकतो तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. काय मी तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ बनवू शकतो. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. थँक्यू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये.